अरे सांगवीला सांगा, माळेगावला सांगा, एकच वादा अजितदादा. माळेगाव कारखान्याच्या निकालानंतर जोरदार सेलिब्रेशन. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे अजित पवारांच्या समर्थकांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत रस्त्यावर एकच जल्लोष सुरू केलेला आहे. सध्या निळकंठेश्वर पॅनलच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली. अरे सांगवीला सांगा, माळेगावला सांगा, चेअरमॅन आमचा अजितदादा. अरे एकच वादा अजितदादा, आला रे आदा दादा आला, अशा घोषणांनी माळेगाव कारखान्याचा परिसर दणाणून गेलाय. अजित पवार हे स्वतः माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यांनी बारामतीत ठाण मांडून या निवडणुकीसाठी प्रचार केलेला आहे. तसेच अजितदादांनी माळेगाव साखर कारखान्यासाठी 500 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आणि याचा अपेक्षित परिणाम मतदारांवर झालेला दिसतो आहे. आज मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनलशी सरशी होताना दिसते आहे. अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनल यांच्यासमोर शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांची पॅनल रिंगणात होती. मात्र अजित पवार यांच्या पॅनलला एक हाती सत्ता मिळण्याचे संकेत आता दिसत आहेत. सध्या अजित पवार यांच्या पॅनलचे 3 उमेदवार विजयी घोषित करण्यात आलेले आहेत, तर उर्वरित जागांवर बहुतांश ठिकाणी अजित पवार यांच्याच पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे निळकंठेश्वर पॅनलला सहजपणे बहुमत मिळेल असा अंदाज आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, माळेगाव.